आपल्याला जे स्टॉक पाहिजेत की जे आपण आता प्री ओपन आयपीओचे घेतलेले आहेत पहा. त्यासाठी आपण आपल्या अकाउंटमध्ये जायचंय पहा. अकाउंटमध्ये गेल्यानंतर प्रोफाईलमध्ये जायचंय. प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर सर्वांनी एक काम करायचं आहे की आपला तेव्हा तुमच्या रेग्युलर होल्डिंग्स मध्ये येतील, तर इथं होल्डिंग्स मध्ये चेकआउट करायचे पहा. इथं होल्डिंग मध्ये चेकआउट केल्यानंतर तुम्हाला ओयोचे शेअर्स पाहायला भेटेल पहा. म्हणजेच कोणता ओरावेल स्टे म्हणून स्टॉक आहे पाहतो, तो ओयोचं नाव आहे. मग तुमच्या इथं तुम्हाला किती क्वांटिटी आहे ते पण पाहायला भेटेल. हे लक्षात ठेवा. इथे तुम्हाला प्राइस आता 1 रुपये दिसेल, कारण त्याची प्राइस फेस व्हॅल्यू 1 रुपयाची बरं का. हे लक्षात ठेवा. फक्त इथं आता तुम्हाला करंट त्याला क्वांटिटी पाहायला भेटेल. आणि तुम्हाला वाटलं की त्याची प्राइस काय आहे वगैरे, तर तुम्हाला विचारत चला, मी तुम्हाला त्याची प्राइस सांगत जाईल. किंवा तुम्ही काय करू शकता की एक ओयो प्राइसला पण आपलं इथनं सर्च करू शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजे ओयोची प्राइस तुम्हाला लक्षात येईल काय आहे म्हणून. तर या पद्धतीने तुम्हाला तुमचा असलेला जो काय शेअर्स आहे पी आय आयपीओचा, तो तुम्हाला पाहायला भेटेल.